नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत गावाकडची पारंपरिक आणि चवीला अप्रतिम भाताच्या येळवणीची आमटी. ही आमटी म्हणजे आपल्या जुन्या पारंपरिक चवीची खास आठवण. साधं साहित्य पण जबरदस्त स्वाद. गरमागरम भातावर ही आमटी वाढली की जेवणाला एक वेगळीच मजा येते. खमंग फोडणी, मसाल्याचा सुगंध आणि हलकी आंबट तिखट चव अशी ही येळवणीची आमटी प्रत्येक घासाला समाधान देते. गावाकडच्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी खूपच सोपी आणि झटपट तयार होते. घरच्या घरी अगदी पारंपरिक चवीत ही आमटी नक्की करून पहा. एकदा चाखली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूया भाताच्या येळवणीची झणझणीत आणि पारंपरिक आमटी. सुंदर चवीची झणझणीत ही आमटी होते आणि पूर्णपणे आमटीचा वेगळा प्रकार आहे. जशी आपण पुरणाच्या पोळीच्या आमटी येळवणीची आमटी करतो, कटाची आमटी, तशाच पद्धतीने भाताच्या येळवणीची आमटी केली जाते. चला तर वेळ न घालवता आपण साहित्य कृती पाहूया. झणझणीत चमचमीत रेसिपी आहे. अर्धा किलो बासमती लांब दाण्याचा तांदूळ मी अर्धा तास भिजत घातला. स्वच्छ तांदूळ 2 ते 3 वेळा धुवून हा पाण्यामध्ये आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायचा आहे. अगदी पूर्णपणे वेगळी रेसिपी आहे आणि ही जर रेसिपी तुम्ही करून पाहिली तर नक्कीच पुन्हा पुन्हा ही रेसिपी तुम्ही कराल, हे मात्र नक्की. एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं. भाताच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे. काही खडे मसाले घेऊया. तमालपत्र, शहाजिरे, काळी वेलची, हिरवी वेलची, 4 लवंग, 4 मिरी दाणे, 1 चक्री फूल. आणि हा जो मसाला आहे, हा मसाला आपल्याला पूर्णपणे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. 1 चमचाभर तेल घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आणि हा जो मसाला आहे हा चांगला पाण्यामध्ये उकळला की आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो शिजायला घालूया. पूर्णपणे वेगळी रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. तुमच्या लक्षात येईल मी ही आमटी कशी बनवली. तर इथं पहा, हा तांदूळ मी पाण्यामध्ये घेतलेला आहे आणि गॅस फुल ठेवायचा. फुल गॅसवरती पूर्णपणे हा भात आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी उकळून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही. छान असा वासाचा तांदूळ घ्या. इथे जेवढा तुम्ही सुवासिक वासाचा तांदूळ घेणार तेवढी ही आमटी चवीला छान होते. पाहू शकत असाल पूर्णपणे हा भातही या पाण्यामध्ये शिजतो आणि हे जे पाणी आता आपण काढून घेणार आहोत याची आपल्याला आमटी बनवायची आहे. सुंदर चवीची ही भाताच्या येळवण्याची आमटी होते. अगदी पूर्वी लग्नामध्ये अशा पद्धतीने भात आणि आमटी केली जायची. खूप सारे अगदी 200 ते 300 माणसांचा स्वयंपाक असायचा आणि त्याच्यामध्ये भात शिजवला जायचा आणि हा भात पूर्णपणे येळून काढून त्याची पूर्ण पाणी काढून त्या पाण्याची आमटी बनवली जायची आणि ती भाताबरोबर खाल्ली जायची. आता हा भात 7 ते 8 मिनटासाठी मी छान उकळून दिलेला आहे. आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. पाहू शकत असाल तुम्ही पूर्णपणे हा भात चाळणीमध्ये काढून घ्या आणि हे जे पाणी निथळलेलं आहे किंवा आपलं भाताचं शिजलेलं पाणी आहे त्या पाण्याची आज आपण आमटी बनवणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे छान सुवासिक तांदूळ घ्या. कोणताही तांदूळ, अगदी चिकट भात होणारा तांदूळ जरी तुम्ही इथं घेतला तरी छान असं घट्टसर त्याचं पाणी निघतं. आणि ह्या घट्टसर पाण्याची आमटी जेव्हा तुम्ही करून पाहाल, सुंदर चवीची ही आमटी होते. मला वाटतं यूट्यूबवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ आलेला आहे, तर नक्की स्किप न करता पहा. मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि हे पहा, हे भाताचं येळवणी आपण काढलेलं आहे आणि ह्या येळवणं चांगलं घट्टसर असं येळवणी निघतं. जेव्हा 7 ते 8 मिनटासाठी तुम्ही तांदूळ गरम पाण्यामध्ये उकळून घेता, पूर्णपणे ह्या पाण्याला गरम मसाल्याचा तर चव येतेच, पण घट्टसर पाणी निघतं. आमटीसाठी लागणारं मसाला पहा. 1 कांदा उभा चिरून घेतला, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, कोथिंबीर घेतली आणि खोबरं घेतलेलं आहे. अगदी थोडंसं खोबरं, म्हणजे अगदी 25 ते 30 ग्रॅम खोबरं घ्या. छान असा आता हा मसाला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. खोबरं पहिल्यांदा वाटून घ्या आणि त्याच्यानंतर बाकीचे मसाले घ्या. इथं मी कच्चे मसाले वाटण करत आहे, पण तुम्हाला जर मसाला असा आवडत नसेल तर तुम्ही हा मसाला भाजून घेऊ शकता. थोडंसं 1 अर्ध टोमॅटो माझ्याकडे होतं, ते टोमॅटोही मी या मसाल्यामध्ये घेतलं. छान असा बारीक मसाला मी वाटून घेतलेला आहे. पाहू शकत असाल तुम्ही. अगदी होईल तेवढा बारीक तुम्ही मसाला हा वाटून घ्या आणि छान असं हे वाटण तयार करा. 1 पळीभर तेलावरती जिरे, मोहरी, हिंग, हळदीची आपल्याला फोडणी करायची आहे. मोहरी छान तडतडली की जिरे घेऊया. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, छोटा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेऊया आणि हे जे वाटण वाटलेलं आहे हे वाटण आपण फोडणीला टाकूया.
या मसाल्यांमध्ये 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता. इथं मी काळा मसाला, माझा व्हिडिओ काळ्या मसाल्याचा मी बनवलेला आहे. तुम्हाला जर काळा मसाला माझ्या पद्धतीने बनवायचा असेल तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ पहा. छान असा हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा. कोणतंही लाल मिरची पावडर, बेडगी मिरची पावडरची इथं गरज न लागता फक्त घरच्या काळ्या मसाल्यामध्ये अगदी लालबुंद ही आपली आमटी तयार होते. पूर्णपणे मसाला छान परतून झाला की आपण हे जे कट काढलेलं आहे किंवा हे जे येळवणी भाताचं काढलेलं आहे ते येळवणी फोडणीला घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा, भात शिजताना आपण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे इथं चव घेऊन मीठ घाला. आणि छान असं हे संपूर्ण मसाल्यामध्ये हे येळवणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आणि पहा तुम्ही, मी पळीच्या साह्याने तुम्हाला दाखवते. छान घट्टसर ही आमटी आपली तयार झाली आहे. आता इथं आमटी किती घट्ट पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता. मी पातेलं बदललेलं आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये ही आमटी ओतून घेतली आणि थोडीशी चिंच आणि अगदी थोडासा गूळ मी घातलेला आहे. गूळ आणि चिंच ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही घेतला तर एवढ्या मसाल्यावरती ही आमटी छान होते. आंबट गोड चवीची आमटी जर गूळ चिंच घातला तर ही आमटी थोडीशी आंबट गोड होते आणि चवीला फार छान लागते. आणि अशा पद्धतीने अगदी गॅस स्लो ठेवा. एकदम बारीक गॅसवरती 10 मिनिट ही आमटी आपल्याला उकळून द्यायची आहे. अगदी 10 ते 12 मिनटं छान अशी ही आमटी उकळून द्या. संपूर्णपणे आपला जो आपण सुवासिक तांदूळ घेतला आहे त्या सुवासिक तांदळाचा ही आमटीला तर चव येतेच. अगदी सुवासिक तांदळाचं जे आपण पाणी काढलं त्याची ही आमटी फार छान चवीला होते. आणि अशा पद्धतीने भाताच्या येळवण्याची आमटी झणझणीत चमचमीत तयार झाली आहे. गरमागरम भातासोबत आपल्याला याचा स्वाद घ्यायचा आहे. जो आपण तांदूळ याच्यातून काढून ठेवला त्या तांदळालाही थोडंसं ते पाणी घालायचं आणि एक 10 मिनटासाठी तो तांदूळही आपल्याला म्हणजे तो भात शिजवून घ्यायचा आहे. अर्धा कच्चा भात आपण शिजवून घेतलेला असतो, अगदी 80-90% शिजवलेला असतो. 10 मिनटं ठेवा आणि शिजवून घ्या. धन्यवाद मंडळी. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आमटी मी इथं दाखवली आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.